नमस्कार, भूमिकी रसू या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त गावरान चवीची झणझणीत चमचमीत अशी भोपळ्याची भाजी करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भाजी करूया. तर इथं तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये आपल्याला मस्त 2 ते 3 तेजपत्ता, जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची छान परतून घेऊया. आणि नंतर यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, खोबरं आणि कांद्याचे छान वाटण करून आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून मस्त तांबूस कलर येईपर्यंत सर्व मिश्रण शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी वाटण घालून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, जेणेकरून मसाला हा खाली चिपकणार नाही. चला तर मग मसाला छान आपला तांबूस कलर येईपर्यंत परतून झालेला आहे. नंतर यामध्ये अर्धा चमच हळद, 1 चमच गरम मसाला आणि 2 ते 3 चमच लाल तिखट, थोडं पाणी टाकून आपल्याला सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे मसाले अजिबात जळणार नाही आणि छान शिजल्या जाणार. नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अशा प्रकारे मीठ घालून आपल्याला पुन्हा सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकून छान कडेला तेल उतेपर्यंत आपण सर्व साहित्य शिजवून घेऊया. नंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो मी घालून घेतला आहे. अशा प्रकारे सर्व मसाले छान शिजवून घेतलं आणि नंतर यामध्ये आपण भोपळा घालणार आहोत. तर अशा प्रकारे मी भोपळ्याची छान बारीक काप करून घेतले, स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर आपल्याला मसाला शिजवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भोपळ्याचे काप टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. भाजी छान ढवळून घेऊया. सर्व मसाला हा भोपळ्याला लागणार अशा प्रकारे ढवळून घेऊया आणि 5 ते 6 मिनटं भोपळ्याला शिजवून घेऊया. चला तर मग इथं 5 ते 6 मिनटं झालेलं आहे. भाजीला छान पाणी सुटलेलं आहे. जेव्हा आपण भोपळा टाकतो शिजायला तेव्हा भोपळ्याला पाणी सुटतो, त्यामुळे इथं भाजीला छान पाणी सुटलेलं आहे. आणि आपल्याला ह्याच पाण्यामध्ये भाजी पूर्णपणे शिजवायची आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला ह्याच पाण्यामध्ये भाजी शिजवायची आहे. तर अशा प्रकारे भाजीला छान ढवळून घेऊया आणि छान एकजीव करून घेऊया आणि पुन्हा 7 ते 8 मिनटं भाजी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपली भोपळ्याची भाजी तयार आहे. मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही भोपळ्याची भाजी इथं तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागतो. ही भाजी तुम्ही मस्त चपातीसोबत खा, पराठ्यासोबत खा किंवा पुरीसोबत खा. खायला अप्रतिम लागतो आणि ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच